माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. विचारवंत समीक्षकांनी अण्णाभाऊंचं नाव घेण्यामध्ये त्यांना लाज वाटावी याची मला आज लाज वाटते आहे. मातंग समाजालाच अण्णाभाऊ आमची म्हणायची पाळी आहे. संयुक्त महाराष्ट्र जागवला कोणी, पेटवला कोणी, चेतवला कोणी, या अर्थानं आजही अण्णाभाऊ सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत आहे. या अर्थानं त्यांना हा भारतरत्न दिला पाहिजे. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप 20 न्यूज आपली बातमीच्या आजचा मुद्दा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव गावातला एक मुलगा वयाच्या 14व्या वर्षी अक्षर गिरवण्यासाठी शाळेत गेला. पण अवघं 1.5 दिवसांचं शिक्षण घेऊन त्यानं शाळेला रामराम ठोकला. पण याच मुलानं नंतर आयुष्याच्या अखेरपर्यंत म्हणजे 35 वर्षांमध्ये जी काही साहित्यकृती निर्माण केली त्यावर शेकडोंनी PhD केल्या. इतकंच नव्हे तर नामवंत विद्यापीठांमध्ये त्यांच्या कथा कादंबऱ्या अभ्यासक्रमाला लागल्या. एवढं सगळं विपुल साहित्य लेखन असूनही 35 वर्षांमध्ये कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, गण, गवळण, लावणी, पोवाडे आदी विविध प्रकार हाताळून देखील दलित आणि शोषित तसेच कामगार चळवळीवर अत्यंत जाणीवपूर्वक लेखन करणारा हा साहित्यिक मात्र आज भारतरत्न या किताबापासून वंचित आहे. खरं तर आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आजच त्यांच्या जन्मशताब्दीची सांगता होती आहे. त्यांना भारतरत्न हा पुरस्कार अजून का मिळालेला नाही आहे? समाजाच्या आंदोलनाची धार कमी झाली आहे का अजून वाढायला हवी? इतकंच नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव कुठेतरी आहे का? या सगळ्या प्रश्नांची चर्चा, उहापोह करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मराठी अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षक अर्थातच 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस. डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्याबद्दलची माहिती केवळ भारताला नाही तर संपूर्ण जगातील साहित्य विश्वाला आहे. त्यांनी केलेलं अध्यक्षीय भाषण प्रचंड गाजलं होतं. त्यांचेही अनेक पुस्तकं, अनेक कादंबऱ्या, इतकंच नव्हे तर अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांच्यावर देखील अनेकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. या सगळ्याच माध्यमातून आज आपण डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकृतीबद्दलची माहिती आणि त्यांना भारतरत्न अजूनही का मिळत नाही, ते का वंचित आहेत, उपेक्षित आहेत, याबद्दलची सगळी भूमिका जाणून घेणार आहोत. डॉक्टर श्रीपाल सबनीस, आपलं टॉप 20 न्यूजमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती. टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनेलच्या वतीनं मी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो. खरं तर आपला जो संपूर्ण साहित्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपण जी काही पुस्तकं लिहिलीत, ज्या पुस्तकांची समीक्षा केली, त्यामध्ये एक अग्रणी नाव घेतलं जातं, ते म्हणजे अण्णाभाऊ साठे लिखित फकीराची समीक्षा. खरं तर अण्णाभाऊंचं साहित्य पाहिलं तर 13 लोकनाट्य, इतकंच नव्हे तर 13 लघुकथा संग्रह, 35 कादंबऱ्या, त्याच जोडीला एक शाहिरी पुस्तक, एक प्रवास वर्णन, 15 पोवाडे आणि 7 चित्रपट कथा, एवढं सगळं त्यांचं मोठं साहित्य आहे. पण एवढ्या कादंबरींमध्ये आपण वैजयंता असेल, माकडीचा माळ असेल, चिखलातली कमळ असेल, हे सगळं बाजूला ठेवून फकीराच या कादंबरीवर समीक्षा का करावीशी वाटते? सुरुवातीला मी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आजच्या जयंती दिनाच्या सोहळ्यानिमित्त आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्तानं या प्रतिभावंत, उपेक्षित लेखकाला, शाहिराला, कलावंताला विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या वैचारिक भूमिकेला मी प्रणाम करतो. अण्णाभाऊ साठेंनी ज्या लोकमान्य टिळकांना
आणि शिवाजी महाराजांना त्यांच्या पोवाड्यातून अभिवादन केलं. त्या लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे आणि मी महापुरुषांच्या कामामध्ये तुलना जरूर करू इच्छितो, परंतु अभिवादनाच्या संदर्भामध्ये मी भेदभाव करू इच्छित नाही. आणि म्हणून लोकमान्य टिळकांचं लोकमान्यपण आणि राष्ट्रीय भक्तीचं त्यांचं योगदान ज्या अण्णाभाऊंनी गौरविलं, त्या अण्णाभाऊंच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं, लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्त मी टिळकांच्या कर्तृत्वाला सुद्धा मी अभिवादन करतो. आपण गेल्या महिन्यापासून साधारणपणे नव्यानं डिजिटल चॅनलच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहात. आपण संदीप चव्हाण, अजयजी कांबळे आणि सन्माननीय विवेकजी रिसबूड यांच्या संयुक्त अशा प्रकारच्या प्रयत्नातून एक नवीन इतिहास डिजिटल चॅनलच्या या क्षेत्रामध्ये निर्माण करतात. एक नवीन माध्यम आहे, नवीन तंत्रज्ञान आहे आणि अण्णाभाऊ साठेच्या भारतरत्नच्या संदर्भातलं हे जागरण आपण सबंध मराठी मनापर्यंत पोचवू इच्छिता. याबद्दल आपल्या चॅनलसाठी सुद्धा मी शुभेच्छा व्यक्त करतो. हा विषय आपण अत्यंत जिव्हाळ्याचा घेतला. 2000 वर्षानंतर साधारणपणे मातंग समाजामध्ये फार मोठी क्रांतिकारक अशा प्रकारचं परिवर्तन होत आलं आणि यापूर्वीच्या कालखंडामध्ये भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जातीची उतरंड ही प्रबल असल्या कारणामुळं अण्णाभाऊंच्या समकालीन लेखकांनी, विचारवंतांनी, समीक्षकांनी अण्णाभाऊंची जातीव्यवस्थेच्या संदर्भात जशी उपेक्षा केली, तशी अण्णाभाऊंच्या प्रतिभावंतांमधल्या त्या लेखकाची पण उपेक्षा केलेली आहे. आणि म्हणून त्यांचं प्रचंड अशा 32 ते 35 कादंबऱ्यांची संख्या त्यांची आपण सांगितलं. 13 वगनाट्य असतील, 250 गाणी असतील, 300 कथा असतील आणि मुख्यतः 7 चित्रपटकथा लिहिणाऱ्या माणसाच्या समकालीन विचारवंत समीक्षकांनी अण्णाभाऊंचं नाव घेण्यामध्ये त्यांना लाज वाटावी, याची मला आज लाज वाटते आहे. कारण इतका प्रतिभावंत माणूस संस्कृतीच्या प्रकाशामध्ये अंधारात राहतो. याची कारणं माझ्या दृष्टीनं 2. एक, मातंग समाजाचा जन्मसंदर्भ अण्णाभाऊंचा होता आणि मातंग समाज हा ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये खालच्या पातळीवरचा सगळ्यात कनिष्ठ समजला गेलेली जात आहे आणि म्हणून हा एक संदर्भ. आणि अण्णाभाऊ हे कॉम्रेड होते, कम्युनिस्ट चळवळीमध्ये वाढलेले होते. त्यामुळे अण्णाभाऊंच्या कम्युनिस्ट विचारसरणीला एकूणच रशिया, चीन सोडून बाकीच्या जगामध्ये इंग्लंड, अमेरिकेसह भारतामध्ये सततची एक अँटी मार्क्सिस्ट भूमिका ही सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक पातळीवरती रुजली. त्याचा पूर्ण संबंध मार्क्सवाद आणि कम्युनिस्ट चळवळ ही बदनाम केली गेली आणि त्या चळवळीतलं महत्त्वाचं ऐतिहासिक, कलात्मक योगदान, साहित्यिक योगदान अण्णाभाऊ साठेंच्या वाङ्मयीन भूमिकेमध्ये आपल्याला दिसतं, शाहिरीमध्ये दिसतं. म्हणून अण्णाभाऊंचं अत्यंत विधायक योगदान जे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं असेल, गोवा मुक्ती संग्राममधलं असेल, पोवाड्याच्या रूपानं असेल, लावणी छक्कडमधलं असेल, नाटकातलं किंवा सर्वच प्रकारचं असेल, हे कळत न कळत जातीव्यवस्था आणि कम्युनिझमचा विरोध या 2 मुद्द्यावरती अण्णाभाऊंची उपेक्षा समकालीन लोकांनी केली. अण्णाभाऊंच्या मृत्यूनंतर सुद्धा ती चालू आहे. याचा परिणाम भारतरत्न ही जी पदवी दिली जाते ती मरणोत्तरही दिली जाते. बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व हे जगविख्यात, ते समकालीनही होतं, काळ त्यांच्या जिवंत काळ असताना होतं आणि त्याच्यानंतरही आहे. पण भारताच्या या संबंध या यंत्रणेला जाग आली आणि भारतरत्न ही अशा प्रकारचा सन्मान बाबासाहेबांच्या वाट्याला आला. अण्णाभाऊंची जात आडवी आली, अण्णाभाऊंचं कर्तृत्व आडवं आलेलं मला वाटत नाही. कर्तृत्वाकडे पाहण्याची जी सकस दृष्टी भारतीयामध्ये असायला पाहिजे होती, जागरूक समाज घटकामध्ये, बुद्धिवाद्यामध्ये, ती दिसत नाही. आणि म्हणून मातंग समाजालाच अण्णाभाऊ आमची म्हणायची पाळी आली. जे अण्णाभाऊ मातंग समाजात जन्मले पण केवळ जातीवादी भूमिका त्यांनी आयुष्यभर कधीच घेतली नाही. कारण लाल बावट्याला जात नसते, धर्म नसतो. आणि अण्णाभाऊंच्या शाहिरीच्या डबावरच्या थापेलाही जात धर्म नाही आहे. तरीसुद्धा दुर्दैवानं त्यांची उपेक्षा करण्यात आली. सगळ्यांनीच उपेक्षा केली. ब्राह्मण व्यवस्थेनं केली, राजकारण्याने केली, विशेषतः कम्युनिस्टांनी सुद्धा उपेक्षा केलेली आहे, त्यांच्यानंतरही झालेली आहे. आणि म्हणून नाईलाजानं आपल्या जातीत जन्मलेला एक मोठा प्रतिभावंत शाहीर
अशा प्रकारच्या अण्णाभाऊंच्या वाट्याला मातंग समाजातून फार मोठं एक योगदान अनेक कार्यकर्त्यांनी दिलं. आणि मग अण्णाभाऊंचा अभ्यास वाढू लागला. अण्णाभाऊंच्या साहित्याचा, त्यांच्या शाहिरीचा अभ्यास वाढत गेला. आणि या अभ्यासामध्ये आणि राजकीय जागृती वाढत गेली. त्याच्यामध्ये गोखले नावाचे ग्रस्त होते, त्यांनी महामंडळाची त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर मग अनेक लोक पुढे आले. त्याच्यामध्ये आमचा नवीन लोक आहेत, लक्ष्मण ढोबळे आहेत, शरद गायकवाड आहे, प्रकाश नाईक आहे, त्याचबरोबर कबीर दास आहे, डॉक्टर बळीराम गायकवाड आहेत, प्राचार्य गादेकर आहेत, शिवाजी जवळगेकर आहे, त्याचप्रमाणे विठ्ठल भंडारे आहेत, विठ्ठल साठे आहेत, आमचा धनंजय भिसे आहे, लक्ष्मण ढोबळे, मारुती कसाब, त्याचबरोबर चंद्रकांत वानखेडे, राजकुमार मस्के, शिवा कांबळे, प्रकाश नाईक, अशी प्रचंड मोठी एक मातंग समाजातून अशा प्रकारची उन्मेष सिद्ध करणारी अभ्यासकांची पिढी पुढे आली. आणि मग अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, अण्णाभाऊंच्या कथा, अण्णाभाऊंची वदनाट्य, अण्णाभाऊंची संयुक्त महाराष्ट्रातलं योगदान, अण्णाभाऊंचं रशियाचं संबंध प्रवास, भूगोल, हा जो सगळा जो प्रवास आहे तो नव्या जाणीवेतून नव्या संदर्भामध्ये, सामाजिक सांस्कृतिक संदर्भामध्ये तो पुढे आला. आणि मग आता कुठे ती जी उणीव होती अण्णाभाऊंच्या उपेक्षा ज्यांनी केली, ती उपेक्षा दूर करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. आणि मग सवर्ण समाजातले अनेक लोक पण आता अण्णाभाऊंच्या प्रेमात पडलेले आहेत. त्यातला मी एक अत्यंत विनम्र प्रामाणिक अभ्यासक म्हणून माझी भूमिका मी बजावली. आणि मग फकीरा या कादंबरीच्या संदर्भातलं मी एक पुस्तक लिहिलं. शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं भव्यदिव्य अशा प्रकारचं भगवान वैराटांच्या प्रयोजनातून संयोजनातून बालगंधर्वला एक मोठा कार्यक्रम झाला. आणि तो 2 वर्षापूर्वी तो कार्यक्रम झाला. कारण फकीराचं वाङ्मयीन आणि कलात्मक मूल्य सर्वश्रेष्ठ आहे याबद्दल कोणाच्याच मनात शंका असण्याचं कारण नव्हतं. आणि कारण नसताना पण ती शंका उपस्थित केली गेली. आणि अण्णाभाऊंची उपेक्षा जशी केली तशी फकीराची पण उपेक्षा केली गेली. आणि गारंबीच्या बापूला महत्त्व आलं, भालचंद्र नेमाड यांच्या कोसल्याला महत्त्व आलं, नरहर कुरुंदकरांनी गारंबीचा बापू उचलला, नेमाड यांचा कोसला अनेकांनी उचलला. पण सर्वार्थानं श्रेष्ठ असणारी कलात्मक कादंबरी जी एक सामाजिक भान देते, जी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारा नायक उभा करते, सर्वात शेवटच्या जातीतला अत्यंत अस्सल प्रामाणिक गावकीला मानणारा, गावकीची संबंध सौहार्द जपणारा, नीतिमत्तेच्या सगळ्या कसोटीवरती उतरणारा, गोरगरिबांना मदत करणारा असा जो फकीरा नायक आहे, जो बुलंद जातीवंत आहे, जो जिद्दीचा आहे, जो ध्येयवादी आहे, गाव माती ते ब्रिटिशांचा विरोध, हा जो त्याचा वैचारिक प्रवास आहे फकीराचा, हा थक्क करणारा आहे. असा नायक मराठीमध्ये पहिल्या प्रथम केवळ आणि केवळ अण्णाभाऊ साठेंनीच दिला. तरी सुद्धा अण्णाभाऊंच्या जिवंतपणी त्यांच्या वाट्याला सन्मान या पायटाचा आला नाही, समीक्षाही फारशी आली नाही. आणि मृत्यूनंतर जे सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं काम आहे, वाङ्मयाची तर आपण छानपैकी मोजदाद केली. पण अण्णाभाऊंचं कर्तृत्व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा डप वजा केला. शाहीर अमर शेखांची भूमिका आणि अण्णाभाऊ साठे आणि गव्हाणकरांची ही त्रिमूर्तीची योगदान जर वजा केलं तर मग एस.एन. जोशी, आत्रे, डांग्यांचं काम भाषणं उरतात. पण भाषणाला गर्दी जमा करणारे शाहीर कोण, आणि त्या शाहिरांचा आवाज कोणता, त्या आवाजाचा स्वर कोणता, त्या स्वरातले शब्द कोणते, संयुक्त महाराष्ट्रात जागवला कोणी, पेटवला कोणी, चेतवला कोणी, तर याचं एकमेव अशा प्रकारचं दाव एकाच वेळेला अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि गव्हाणकर या 3 शाहिरांचं घ्यावं लागणार आहे. म्हणून कलेच्या क्षेत्रातलं क्रांतिकारक पण, वाङ्मयीन क्षेत्रातलं क्रांतिकारक पण, आणि त्याचबरोबर वैचारिक क्षेत्रातलं क्रांतिकारक पण. मार्क्स आणि बाबासाहेब आंबेडकर यांची वजाबाकी झाली. काठमांडूच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी निर्णायक बुद्ध स्वीकारला, निर्णायक मार्क्सवाद नाकारला. काही संवादाच्या जागा जरूर होत्या, पण बाबासाहेबांनीच बुद्धाला जवळ केल्यामुळं मार्क्सची जागतिक उपेक्षा आणि भारतातली उपेक्षा वाढली. पण मार्क्सचा ध्येयवाद आणि बाबासाहेबांचा ध्येयवाद हा समांतर आहे. दोन्हीही ईश्वर मानत नाहीत, दोन्हीही शोषणाच्या विरुद्ध आहेत, दोन्ही गरिबांच्या दलितांच्या बाजूनं आहेत, दोघेही संबंध शोषणमुक्तीच्या समाजाचा ध्येयवाद मानतात. तरीही 2 महापुरुषांमध्ये जागतिक पातळीवरती उभी फूट आणि फट निर्माण झाली. ही सांधण्याचं काम कुणी केलं? कॉम्रेड शरद पाटलांचं नाव घेतलं जातं, रावसाहेब कसब्यांचं नाव घेतलं जातं. पण कसबे आणि शरद पाटलांचे पूर्वज कोण? तर या दोघांचा वैचारिक बाप आहे अण्णाभाऊ साठे.
कारण अण्णाभाऊ साठेंनी भीम काय मला सांगून गेले भीमराव जग बदल घालून घाव, ही अण्णाभाऊंची काव्यात्मउक्ती आणि अण्णाभाऊंचं फकीरातलं समर्पण, आंबेडकरांचं समर्पण, एक लाल बावट्याचा झेंडा खांद्यावर घेणारा शाहीर आपली पहिली कादंबरी, विशेषतः फकीरा कादंबरी ही बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करतो. ह्या दोन दुव्याच्या सूत्रामध्ये मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद अण्णाभाऊंनी भारतात प्रथम जोडला, महाराष्ट्रात प्रथम जोडला, जगात प्रथम जोडला. जे श्रमिकांच्या आणि दलितांच्या चळवळीतली फूट सांधण्याचं, एकत्र आणण्याचं, दोन महाशक्ती जगातल्या एकत्र आणण्याचं महान ऐतिहासिक कार्य वैचारिक पातळीवरती कृतिशीलतेच्या अंगानं, सम्यक आणि बेरजेच्या भूमिकेतून जगामध्ये पहिल्यांदा अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. तेव्हा अण्णाभाऊंचं कर्तृत्व मातंग जातीमध्ये बंद करणं वेडेपणाचं आहे. अण्णाभाऊंचं कर्तृत्व महाराष्ट्राच्या भूगोलात आणि भारताच्या भूगोलात सामावू शकत नाही. मार्क्स बाबासाहेब आंबेडकरांना जोडणारा जागतिक विचारवंत म्हणून अण्णाभाऊ आणि अण्णाभाऊचे वारस म्हणून कॉम्रेड शरद पाटील आणि रावसाहेब कसबे. आत्ताच आपण जो आंबेडकरांचा उल्लेख केलात आणि आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला त्यांनी फकीरा ही कादंबरी अर्पण केली होती. खरं तर तो आता सांगितल्यामुळे माझ्या पण स्मृती चालवल्या आणि तो किस्सा जागृत झाला. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतर विविध ठिकाणी श्रद्धांजलीपर कार्यक्रम झाले. अर्थातच त्यावेळी विविध शाहीर, गीतकार, कवी एकत्र आले आणि बाबासाहेबांना गाण्यातून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वामनदादा कर्डक असतील, आमचे विठ्ठल उमप असतील, विठ्ठल शिंदे असतील, गोविंद म्हशीलकर असतील आणि अण्णाभाऊ साठे होते. हे सगळे एकत्र जेव्हा अंधेरीमध्ये तो कार्यक्रम होता आणि एकत्र आले आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी आपली गाणी सांगितली, गाणी बोलून दाखवली. पण वामनदादा अण्णाभाऊंना म्हणाले की अरे अण्णाभाऊ, तू तर गाणं लिहूनही आणलं नाहीस, आता तू आंबेडकरांना श्रद्धांजली वाहणार कशी? तेव्हा त्यांनी खिशातला पेन आणि कागद काढला आणि जे मगाशी तुम्ही उच्चारलं तेच वाक्य आणि तेच गीत होतं जे अख्ख्या देशात गाजलं. लाल बावटा कला पथक, ज्याची स्थापना अण्णाभाऊ कामगार चळवळीकडे रुजले गेल्यानंतर किंवा त्यामध्ये वळले गेल्यानंतर त्या पथकामध्ये ते सामील झाले आणि ते एका ठिकाणी मग गवाणकर असतील, शाहीर अमर शेख असतील, या त्रिमूर्तीनं मग प्रचंड सामर्थ्यानं संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो किंवा गोवा मुक्ती संग्राम असो, हैदराबाद मुक्ती लढा असो, यामध्ये आपलं योगदान दिलं. या योगदानावर प्रकाश नक्की कशा प्रकारे टाकता येईल? एकतरी ह्या 3 शाहिरांची जी एकत्र गट्टी जमली आणि लाल बावटा कला पथक हे 1944च्या सुमारास सुरू झालं होतं. त्याच्यावर काही प्रमाणात बंधन पण आलं त्यावेळेच्या सरकारचं. पण या 3ही शाहिरांनी आपली जिद्द हारलेली नाही. आणि मला आठवतं की काही वाचनामध्ये माझ्या असेल की विदर्भामध्ये अमरावतीला काही कार्यक्रम होते असताना 30-30, 40-40 हजार लोक गावोगावच्या बैलगाड्या झुंपून ते कार्यक्रम बघायला येत असतात. जे संयुक्त महाराष्ट्राचं जे एक ध्येयवाद आहे तो मातीच्या कणात आणि माणसाच्या मनात जो पेरला गेला तो मला मान्य आहे की एस एन जोशीचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे, अत्र्यांचं आहे, उद्धवराव पाटलांचं आहे, नाना पाटलांचं आहे, कॉम्रेड डांग्यांचं आहे, सगळं आहे. पण डफावरची थाप आणि शाहिरी आवाज यानं जो संबंध महाराष्ट्र बुलंद केला त्याचं योगदान हे तुम्हाला विसरता येत नाही. ते कलेच्या इतिहासामध्ये निर्णायक आहे, राजकीय इतिहासात निर्णायक आहे आणि सामाजिक इतिहासात निर्णायक आहे. याच पातळीवरचं पुरोगामित्व अशा प्रकारचं हे कर्तृत्व असल्यामुळंच अण्णाभाऊंना तुरुंगाची हवा खावा लागलेली आहे. अण्णाभाऊ कुठलं दरोडेखोर नव्हते, तरी पण दरोड्याचं निमित्त करून त्यांना अडकवलं गेलं आणि तुरुंगात त्यांना पाठवलेलं. काही महिने ते तुरुंगात होते. हा जो अशा प्रकारचा दमनशक्तीचा जो प्रतिकार आहे, अण्णाभाऊंचं लहानपण हे त्यांच्या गावामध्ये देशभक्त म्हणून छोटासा कार्यकर्ता म्हणून गेलेला आहे. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईपासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत आणि स्वातंत्र्याच्या लढाईपासून संयुक्त महाराष्ट्रासह गोवा मुक्तीपर्यंत आणि जगातले सर्व मुक्तीचे लढे, चीनची मुक्ती असेल, तेलंगणामधला संघर्ष असेल, लेनिनग्राडचा पोवाडा असेल, या सर्व जगातल्या स्वातंत्र्याची गाणी ही अण्णाभाऊंच्या ध्येयवादाचा अविभाज्य भाग आहे. जे अण्णाभाऊ हे मराठी शाहीर नाहीत, महाराष्ट्र आणि भारताचे शाहीर नाहीत, ते विश्वव्यापक युनोच्या जाहीरनाम्याच्या सूत्रांचा शाहीर आहे. युनोचा जाहीरनामा हा शोषणमुक्ती विरुद्ध आहे, सर्व दुःख मुक्तीच्या मानवतेचा उद्घोष तो करतोय. आणि म्हणून युनोच्या जाहीरनाम्यातली जी सूत्र आहेत ती अण्णाभाऊंच्या पोवाड्याची सूत्र आहेत, त्यांच्या साहित्याची सूत्र आहेत, त्यांच्या कलेची सूत्र आहेत, जगण्याची सूत्र आहेत. आणि हा माणूस महाराष्ट्रात जगताना ब्राह्मणशाहीमध्ये जगला. भाकरी तर मोतात झालीच,
सगळ्या प्रकारची कामं करून उभा राहिला, पण या माणसाला महाराष्ट्राने दिले काही उपेक्षा दिली, जात म्हणून त्याला हिणवलं गेलं. अण्णाभाऊनी काय दिलं? अण्णाभाऊनी महाराष्ट्राला साहित्य संपदा दिली, देशाला दिली, जगाला दिली. अलगूज नावाचं त्यांचं एक साहित्य कृती आहे. त्याच्या प्रस्तावनामध्ये ते लिहितात की माझा अलगूज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत वाजत जाईल, गाजेल. आजारी होते, अशा वेळेला ते त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आणि महाराष्ट्रातला रसिक वर्ग हा मोठा माझ्यावर प्रेम करेल आणि भारताच्या प्रेमळपणाबद्दल त्यांना विश्वास वाटतोय. भारताची रसिकता, भारतीय माणूस आणि मराठी माणूस यांच्या रसिकतेवरती विश्वास ठेवणारा दुसरा कोणताही दलित समाजातला, ओबीसी समाजातला प्रतिभावंत कलावंत नाही. उपेक्षा भोगून सुद्धा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संस्कृतीवरती प्रेम करणारा हा अभिजात अशा प्रकारचा कलावंत आहे. आणि कलावंत अभिजात असताना सुद्धा जर त्याला उपेक्षा होत असेल सर्वार्थाची, जगण्याची आणि भारतरत्नाची, तर यापेक्षा दुर्दैव भारताचं नाही. जे आतापर्यंत भारतरत्न दिले गेले त्या लताताई मंगेशकर असतील, सचिन तेंडुलकर असेल, अब्दुल कलाम असतील, बाबासाहेब असतील, सरदार पटेल असतील, कोणी असतील, विज्ञानाच्या क्षेत्रातल्या माणसाला, खेळाडूच्या क्षेत्रातल्या माणसाला, कलेच्या क्षेत्रातल्या, सामाजिक क्षेत्रातल्या माणसाला भारतरत्न दिलं जातं. साहित्यिक स्वरूपाचं योगदान त्याला दिलं जात नाही. पण अण्णाभाऊ केवळ साहित्यिक नाही, अण्णाभाऊंचं साहित्य सर्वस्पर्शी आहे, त्याचा पाया व्यापक आहे, त्यांचं तत्वज्ञान व्यापक आहे आणि त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा व्यापक आहे. हा लाल बावट्याच्या परंपरेतला माणूस दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन करतो 1958 मुंबईमध्ये. तर अशा प्रकारचे सगळ्यात पुरोगामी चळवळी जोडणारा, स्त्रीमुक्ती, कामगार मुक्ती, श्रमिक मुक्ती, दलित मुक्ती या सर्व प्रवाहांना एकत्र जोडणारा मानवमुक्तीचा प्रवाह हा अण्णाभाऊंच्या साहित्यातून, त्यांच्या स्वरातून, त्यांच्या शायऱ्यातून आणि त्यांच्या एकूण कर्तृत्वातून सिद्ध होतो. हे व्यापक टोटॅलिटीमधलं कर्तृत्व, डफावरची फक्त थाप नव्हे, लेखणीचा आविष्कार नव्हे, केवळ आवाजातल्या स्वरातलं संबंध पोवाडे नव्हे, तर छक्कड असेल, लावणी असेल, त्यांची महाराष्ट्राची लावणी महिना गावावर राहिली, हे तर गाजलेलं हे संबंध हे महाराष्ट्र गाण आहे अक्षरशः. आणि म्हणून या माणसाच्या अंतःकरणातली राष्ट्रप्रेमाची भक्ती जी आहे तीही आपल्याला स्पष्ट आहे. डांग्याने त्यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे, किंबहुना त्यांनी एकंदरीत सगळ्या, मला वाटतं खांडेकरांनी सुद्धा त्यांच्या खांडेकरांची प्रस्तावना त्याला आहे. म्हणजे एवढा मोठा माणूस, सुरब्यानी त्यांच्याबद्दल लिहिलं, आत्र्यानी त्यांच्याबद्दल लिहिलं आणि अलीकडे लिहिणारे तर शेकडो आता पुढे अभ्यासात आलेले. असा हा सर्व संस्कृतीच्या केंद्रातला माणूस आहे. अण्णाभाऊ केवळ कम्युनिस्ट नव्हे, अण्णाभाऊ केवळ मातंग नव्हे, अण्णाभाऊ केवळ महाराष्ट्रीय भारतीय नव्हे, अण्णाभाऊ विश्वात्मक आवाज, अण्णाभाऊ विश्वाचा स्वर, अण्णाभाऊ विश्व मानवतेचा कैवारिक कलावंत, अण्णाभाऊ युनोच्या गाभ्यातला श्रेष्ठ दर्जाचा लेखक, सामाजिक सूत्र आपल्या साहित्यात उतरवणारा तो, असं इतकं विश्वात्मकता पेरलेलं, स्वाभिमानी अस्मितेचं, माणसाच्या अस्मितेचं, दलित श्रमिकांच्या मुक्तीचं गान कुठल्याही साहित्यिकामध्ये समकालीन आणि नंतरी मला फारसं दिसत नाही. या अर्थानं आजही अण्णाभाऊ सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत आहे. या अर्थानं त्यांना हा भारतरत्न दिला पाहिजे. आता महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो, महाराष्ट्रातल्या ज्या अनेक संघटना आहेत, दादासाहेब सोनवणेंची दलित सेवक संघ अशीच एक संस्था आहे, मातंग एकता आंदोलन रमेश बागवेंचा, लहुजी क्रांती सेना विष्णू कसबे, दलित युवक आंदोलन सचिन बगाडे, लोक स्वराज्य आंदोलन रामचंद्र भराडे, लाल सेना कॉम्रेड गणपत भिसे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सुकुमार कांबळे, लासकम कर्मचारी संघ, दलित महासंघ मच्छिंद्र सक्तेचा, मानवी हक्क अभियान एकनाथ आव्हाडांच्या त्यांचा मुलगा चालवतो. या संघटना वेगवेगळ्या तोंडाला उभे करून का बसल्यात आज? अण्णाभाऊ एक, संघटना वेगवेगळ्या असू द्या, पण एकत्र एक अण्णाभाऊचं कॉम्रेड म्हणून संमेलन वेगळं होतं, अण्णाभाऊंचं एक साहित्यिक म्हणून संमेलन वेगळं होतं, आणखी वेगवेगळी संघटना आहे. या संघटनेच्या चुली वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्यांची जाणीव जर अण्णाभाऊंच्या केंद्राभोवती जर गुंफली असेल तर या सर्व संघटनांनी आणि इतर संघटनांनी सुद्धा, केवळ मातंग समाजाच्या नव्हे, ब्राह्मणाच्या संघटना, मराठ्यांच्या, ओबीसीच्या, नवबौद्धांच्या, मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांच्या सर्व संस्था, सांस्कृतिक संघटना एकत्र याव्यात आणि अण्णाभाऊंच्या संदर्भातला एक बुलंद आवाज महाराष्ट्राच्या मातीतून दिल्ली सिंहासनाला थडकावा आणि दिल्लीच्या सिंहासनाला जाग करून नरेंद्र मोदीची संवेदनशीलता जागवावी
आणि त्यांचं जे काही उपेक्षितांबद्दलचं खरं खोटं जे काही प्रेम असेल ते जागृत करून अण्णाभाऊंना विनाविलंब अशा प्रकारचं हे भारतरत्न पुरस्कार देण्याच्या संदर्भातली मागणी ही महाराष्ट्रातून सर्व थरातून एकत्र यायला पाहिजे. तिचा आवाज बुलंद व्हायला पाहिजे. आमच्या आवाजामध्ये फळे आणि चिरफळे आहेत. आमची महाराष्ट्र संस्कृती गटातटामध्ये जाती धर्मामध्ये विभागलेली आहे. मातंग समाजात ही नेत्यांमध्ये विभागलेला आहे. भगवान वैराटांचा वेगळा संघ आहे, वेगळी संघटना आहे. दादासाहेब सोनवणेंची वेगळी, ह्यांची वेगळी आणि त्यांची वेगळी. या सर्व संघटनांचं फेडरेशन करा अण्णाभाऊंच्या नावानं, माझी इच्छा आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये जर एक ताकद उभी राहिली महाराष्ट्राची तर आज राहू द्या, वर्ष संपलं त्यांचं जन्मशताब्दीचं, पण अण्णाभाऊंचा विचार संपू शकत नाही. आणि हा विचार जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अण्णाभाऊंच्या विचारांना भारतरत्न देण्याची प्रक्रिया ही संपुष्टात येत नाही. ती दिली पाहिजे, प्रक्रिया झाली पाहिजे. आणि मुळात खरं म्हणजे तर काही विशेष ज्या महत्त्वाच्या घटना असतात त्यावेळी विशेष अधिवेशन बोलवलं जातं. पण आता जी जन्मशताब्दी संपत आली आहे तरी देखील त्या विशेष अधिवेशन बोलवून अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. पण त्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडतीये ती एकसंघ व्हावी आणि या सगळ्या संघटना या फेडरेशन बोलून एकत्र यावं आणि अण्णाभाऊंचा भारतरत्न देऊन सन्मान केला जावा अशी भूमिका आता ह्या लोकांनी का मांडली पाहिजे. त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सरकारनं पुढाकार घ्यावा. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या घोड्याला नाल मारणारा, त्याला खरारा करणारा, त्याला पाणी पाजणारा आणि स्वराज्याचं यश खेचून आणणारा जो मावळा आहे तो मावळा 18 पगड जातीतून आलेला आहे. आणि हे जे काम आहे पालखी वाण्याचं, घोड्याला पाणी पाजण्याचं, चंदीवार, हे सगळ्या दलित समाजानं केलेलं काम आहे. त्यांचा महाराष्ट्र, शिवाजीचा महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, आगरकरांचा महाराष्ट्र, लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र, किंबहुना इथल्या सर्व महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंचा, महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र, हमीद दलवाईंचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र एक महाराष्ट्र असला पाहिजे. पण दुर्दैवानं हे अनेक तुकड्यांमधली महाराष्ट्राची संस्कृती विभागली म्हणून अण्णाभाऊंना न्याय मिळत नाही. अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावं ही मागणी फक्त मातंग समाजाचीच काय होते पुढे येते. इथला नवबद्ध समाजाला का असं वाटू नये, इथल्या ब्राह्मण समाजाला का वाटू नये, इथल्या मराठा समाजातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांना का वाटू नये. संभाजी ब्रिगेडची मागणी ही पहिल्या क्रमांकाची असावी, सगळ्या संघटनांची मागणी पहिल्या क्रमांक. आणि असा आवाज जर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये घुमला, जसा संयुक्त महाराष्ट्राचा आवाज घुमला, तसा आवाज जर पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या धर्तीवरती त्या इतिहासाच्या वारशामध्ये जर ब्राह्मणापासून नवबौद्धापर्यंत, मुसलमानापासून ख्रिश्चनापर्यंत जर असा आवाज एकत्र केला तर अण्णाभाऊंना भारतरत्न मिळणं हे काही कठीण नाही. आणि ते फक्त त्या व्यक्तिवादातून मी म्हणत नाही. अण्णाभाऊ एक विचार आहे, ती विश्वात्मकता आहे. विश्व संस्कृती, विश्व मानव आणि विश्व नागरिकत्व याच्या संबंध या संकल्पनांचं बीजारोपण त्यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या पोवाड्यामध्ये आणि त्यांच्या एकूण शाहिरीमध्ये आहे. असा अनेक परिमाणं असणारा माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला आला. हा महाराष्ट्राच्या संबंध भाग्याची गोष्ट मी मानतो. मी अभिमान मानतो की अण्णाभाऊंच्या महाराष्ट्रात मी जन्माला आलो, याबद्दल मी अभिमान व्यक्त करतो आणि अण्णाभाऊंना त्रिवार वंदन करून माझी ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मुळातच आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आता आपण इतक्या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी केला, स्वातंत्र्य चळवळ असो, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो, गोवा मुक्ती संग्राम असो, हैदराबाद मुक्ती संग्राम असो, इतकंच नव्हे शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, या प्रत्येक ठिकाणी अण्णाभाऊंनी आवाज उठवला. भारतीय संविधानामध्ये जे बाबासाहेबांनी मांडलेलं आहे ते लाल बावट्याच्या कला पथकाच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक समतेचा उद्घोष करणारे अण्णाभाऊ आहेत. स्वतंत्र जाहीरनामा जो मजूर पक्षाचा जाहीरनामा जो बाबासाहेबांचा आहे त्याला समांतर सुसंवादी सूत्र ही अण्णाभाऊ साठेंच्या कवनामध्ये आणि साहित्यामध्ये आपल्याला दिसतात. एकीकडे जाती व्यवस्थेचा विरोध, दुसरीकडे धनदांडग्या भांडवलशाहीचा विरोध, तिसरीकडे ब्राह्मणशाहीचा विरोध आणि चौथीकडे कम्युनिस्टांना अभिप्रेत असणारा जागतिक साम्राज्यवादाचा विरोध, सर्व पातळीवरचं शोषण. अण्णाभाऊ इतके व्यापक आहेत. एक त्यांची कादंबरी मला त्याच्यातली सख्खा मामा तिच्या भाचीवरती अन्याय करायला जातोय आणि तो दलित जातीतला, जे आपल्या जातीचंही आत्मपरीक्षण करायला अण्णाभाऊ मागे पुढे बघत नाही. आपल्या जातीमध्ये जे ड्रॉबॅक आहेत आणि आपल्या जातीमधला जो एक मामा आहे, त्याच्या काय 2 बहिणी आहेत, त्या बहिणीपैकी एका बहिणीवर तो भाचीवर बलात्कार करायचा प्रयत्न करतो. ही जी मांडण्याची जी पद्धत आहे किंवा हे जे वास्तव आहे, स्वतःच्या जातीमधलं वास्तव किंवा नात्यामधलं जे विस्फोटक आहे, आज सगळ्या नाते संशयास्पद ठरत आहेत. लहान मुलीपासून ते 92 वर्षाच्या म्हातारीपर्यंत कुटुंबातल्या नात्याकडूनच धोका होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
स्त्रीमुक्तीच्या चळवळीचं अपयश त्याच्यातून पुढे येते की काय अशी शक्यता. अशा पातळीवरती अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये सूत्र एक एक कलाकृती सूत्र घेतलं तर आधुनिक जगातल्या सर्व प्रकारच्या पातळीवरच्या शोषणाच्या विरुद्धची बीजेवारोपण, बीजांची मांडणी, प्रमेयांची मांडणी ही अण्णाभाऊंच्या साहित्यात आहे. म्हणून अण्णाभाऊ मोठे मी मानतो. आणि त्यांचं मोठे पण गांधींच्या आडवं येत नाही, आंबेडकरांच्या आडवं येत नाही. तो आंबेडकर मोठे की अण्णाभाऊ मोठे हा वाद मूर्खपणाचा आहे, हा अत्यंत खतरूड करंट्यापणाचा आहे. बाबासाहेब हे श्रेष्ठच होते आणि बाबासाहेबांनाच त्यांनी वंदन करून अर्पण करून त्यांचं सगळं हे मान्य केलेलं आहे. त्यांचं संविधान अण्णाभाऊंनी मान्य केलेलं आहे. अण्णाभाऊंनी दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्याच्या काहीतरी मोर्चा काढल्याची अशी बातमी पसरवली जाते. मला ती खरं वाटत नाही. या बाबतीमध्ये नव्या संशोधकांनी त्याचा शोध घ्यावा. माझ्या माहितीप्रमाणे अण्णाभाऊंनी कुठल्याही प्रकारच्या स्वातंत्र्याविरुद्ध मोर्चा काढलेला नाही. अण्णाभाऊंची भूमिका स्वातंत्र्याच्या विरुद्ध नाही. नाविकाच्या बंडाचा संदर्भ त्यांच्या एका कादंबरीमध्ये आहे. म्हणजे ये आझादी झुटी है आणि अभी तो जनता हे मला वाटत हे नाही, कुठेतरी मध्ये घातलेला प्रकार आहे. अण्णाभाऊ हे ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध आहेत, अण्णाभाऊ गुलामगिरीच्या विरुद्ध आहेत, पण अण्णाभाऊ मिळालेल्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध नाहीत. याचं कारण 46ला नाविकांचं बंड झालं आणि 47ला स्वातंत्र्य मिळालं. 1 वर्षात अण्णाभाऊ आणि कम्युनिस्टांची भूमिका बदलण्याचं कारण नाही. तर अनेक गैरसमजाचे बळी म्हणून अण्णाभाऊच्या निमित्तानं जे काही अफवा खपवल्या जातात त्या खऱ्या मानण्याचं कारण नाही. विवेकबुद्धीनं वस्तुनिष्ठ तर्कशुद्ध भूमिकेवरती पुराव्यासह आणि याची मांडणी जर स्वीकारायची असेल, करायची असेल, कबीरदासकडे बऱ्यापैकी याचं मटेरियल आहे. अण्णाभाऊंच्या 2 मुली आहेत, त्या मुलीला प्रत्यक्ष चर्चा करून मुलाखत घेऊन याचा खुलासा करता येतो. कारण स्वातंत्र्याच्या दिवशी स्वातंत्र्याचा आनंद भोगण्यासाठी अण्णाभाऊनं आपल्या खांद्यावरती आपल्या मुलींना बसवून गेट ऑफ इंडियाचं दर्शन घेतलं आणि स्वातंत्र्याचा आनंद भोगल्याचं त्यांच्या मुलीचं म्हणणं आहे, असं कबीरदासने मला फोनवर सांगितलेलं. आणि तेच अण्णाभाऊ दुसऱ्या दिवशी 16 तारखेला शिवाजी पार्कवर जाऊन भर पावसात हे शक्य नाही. असा रेकॉर्ड कुठंच नाहीये. ब्रिटिश सरकारकडे नाही, भारत सरकारकडे नाही. आणि दुसऱ्या दिवशी 3 वाजेपर्यंत अण्णाभाऊ झोपलेले होते. हे मुलीनं केलेलं कथन आहे. आणि म्हणून सत्य ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या सत्याच्या शोधनाच्या प्रक्रियेमध्ये अनेक संशोधकांनी आता झोकून देणं आवश्यक आहे. अण्णाभाऊंचं प्रचंड साहित्य आव्हान देत उभं आहे आणि त्याचे फक्त एकाच मातंग अँगलमध्येच अण्णाभाऊकडे पाहणं मला योग्य वाटत नाही. मराठी लेखक म्हणूनही पाहणं मला योग्य वाटत नाही. 18 भाषेत रूपांतर झालेला, भाषांतर झालेला हा अव्वल दर्जाचा भारतीय अशा प्रकारचा जर प्रतिभावंत असेल तर वेगवेगळ्या सांस्कृतिक अंगानं, विश्वात्मक अंगानं सुद्धा आता अण्णाभाऊंचं मूल्यमापन होणं बाकी आहे आणि ती जबाबदारी नव्या संशोधकावरती आहे. खरं तर पण एवढं अण्णांनी साहित्य जे लिहिलंय, अण्णाभाऊंनी जे साहित्य लिहिलं, आज खरं म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्याचं वावडं आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसतेय. याच अण्णाभाऊ साठेंवर जी काही त्यांच्या चरित्रावर प्रकाशन समिती काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात नेमली गेली होती. त्यानंतर त्यांच्या कादंबरीवर 2 खंड प्रकाशित झाले. पण नंतर पुन्हा युतीचं सरकार आलं. ती जी आहे तिला मुदतवाढ न देता नवीन समिती स्थापन केली गेली आणि मग त्या समितीने असा रेटा धरला की आम्ही आणखी खंड प्रकाशित करू. पण तितकं काही सरकारकडून त्यांना पाठपुरावा करून सुद्धा काही हे मिळालं नाही. आणि आता महायुतीच्या काळामध्ये जी नवीन समिती स्थापन करण्याचं जे काही योजना जात आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आज जन्मशताब्दीची सांगता असूनही समितीच अस्तित्वात नाही. तर अण्णांचं एवढं जे साहित्य आहे, इतक्या कादंबऱ्या आहेत, इतके कथासंग्रह आहेत, ते प्रकाशित होण्याची संधीच जर आपल्याला मिळत नसेल तर आमच्यासारख्या नवशिक्यांना किंवा नवसाहित्यिकांना अण्णांचं साहित्य एकत्र आणि समग्र कसं मिळणार याबद्दल काय सांगा. उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे, सुरेश पाटोळे असे मोजके प्रतिभावंत या समाजातून आणि अण्णाभाऊच्या वारशामध्ये आज उभे राहत आहेत. ही एक आशादायक घटना आहे. परंतु अधिक व्यापक प्रमाणामध्ये नवबौद्धांच्या पातळीवरती ज्या स्वरूपाच्या चेतनेतून आणि ज्या स्वरूपाच्या अस्मितेतून मानवतावादी साहित्य निर्माण झालं, त्या पातळीवरती त्या गुणवत्तेचं आणि त्या प्रमाणामध्ये साहित्य अण्णाभाऊंच्या नावानं, अण्णाभाऊंच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शन, त्यांच्या विचाराच्या मार्गदर्शनातून निर्माण होणं आवश्यक आहे. अजूनही जात व्यवस्था प्रबळ असल्या कारणानं सवर्ण समाजातले फार मोठे लेखक अण्णाभाऊला जरी मानत असोत की नसोत, पण आता अण्णाभाऊ आमच्या जीवनाचा प्राण म्हणणारे दलित आणि नॉन दलित फार मोठी एक संख्या वाढते. अशा परिस्थितीमध्ये जागरण जर, शुद्ध प्रबोधन जर महाराष्ट्रीय जनतेचं करायचं असेल, भारताचं आणि विश्वाचं करायचं असेल, तर अण्णाभाऊंची प्रतिमा, अण्णाभाऊंची प्रतिभा ही एका भाषेपुरती मर्यादित नाही. याचं कारण त्यांचं साहित्य हे 27-28 भाषांमध्ये रूपांतरित झालेलं आहे.
हे असं म्हटलं जातं, पण मला कुठल्याही मोठमोठ्या साहित्यिकांना कुठलं भाषांतर कुठे झालेलं याचा अजून संग्रहालय नाही. समाजाकडेही अण्णाभाऊंच्या पुस्तकाचं संग्रहालय नाही आणि सरकारकडेही अशा प्रकारचं संग्रहालय नाही. तरीही अण्णाभाऊ साठेंचं मोठेपण आम्ही तोंडी स्वरूपात आम्ही वर्णन करतो. महाराष्ट्राच्या आजवरच्या सर्व सरकारांना या सरकारसह लाज वाटली पाहिजे आणि अण्णाभाऊंचं नाव घेणाऱ्या आणि त्यांच्या नावाचा जयघोष करणाऱ्या आम्हालाही माझ्यासह लाज वाटली पाहिजे की अण्णाभाऊंचं एवढं मोठं जर प्रचंड साहित्य आहे तर त्याची एक तरी समग्र साहित्य एकत्र करणारी लायब्ररी मला महाराष्ट्रात किंवा रशियापर्यंत मला दाखवून द्या. अण्णाभाऊंच्या 28 भाषेमध्ये रूपांतरित झालेलं साहित्य आम्हाला एकत्र कुठंच मिळत नाही. त्यामुळे नव्या पिढीचे संशोधक, नव्या पिढीचे अभ्यासक हे वाट असे त्यांना शोधतायत, चाचपडतायत. बळीराम गायकवाड सारखा माणूस, कबीर दास सारखा एक अत्यंत वेडा अण्णाभाऊ साठेचा चाहता, त्याच्याकडे बऱ्याचशा वस्तू आहेत. त्यांच्या लेखिक मुलीकडे वस्तू आहेत. त्यांची खुर्ची, अण्णाभाऊ लिहित बसलेली खुर्ची, टेबल, त्यांच्या पेन, त्यांचं घरातलं काय छोटं मोठं भांडं, ह्या मुलीकडले सगळे एकत्र करून तो राष्ट्रीय स्मारकाचा विषय होऊ शकतो. कारण अण्णाभाऊ महाराष्ट्राचे नाही, पण दुर्दैवानं अजूनही सरकारची दृष्टी आणि समाजाची दृष्टी अण्णाभाऊ साठे हे मातंगच आहेत, ते कम्युनिस्टच आहेत. अशा संकुचित भूमिकेतून अण्णाभाऊकडे मृत्यूनंतरही पाहण्याची दृष्टी असल्यामुळं एकीकडे भारतरत्नही त्यांना दिलं जात नाही, दुसरीकडे त्यांचं साधं एखादं 4 खोल्याचं इमारतीचं त्यांचं स्मारक जे ग्रंथांनी परिपूर्ण असेल, त्यांच्या विचाराच्या त्यांच्यावरचं भाष्य अनेक लेखकांनी संशोधकांनी PhD केली अण्णाभाऊंवरती. हे ग्रंथ प्रकाशित झाले की नाही अजूनही लोकांना माहीत नाही, किंवा झाले असेल तर ते मर्यादित आहे. अण्णाभाऊंचं साहित्य प्रकाशात आणण्याची जबाबदारी कोणाची? समाजाची, समाजातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांची. ही जबाबदारी कम्युनिस्ट पार पाडणारी कम्युनिस्टांची वाताहत झालेली. कम्युनिस्टांची सरकार संपली. मला दुःख वाटण्याचं कारण नाही. दुःख याचं वाटतं की एक कम्युनिस्ट चळवळीतला अस्सल आवाजाचा, अस्सल काळजाचा आणि तितक्याच भावनेचा आणि भूमिकेचा एक मूर्तिमंत शाहीर, ज्याने तेलंगणाच्या संबंध क्रांतीवरती पोवाडे लिहिले, स्टालिनग्राडचा पोवाडा लिहिला, बंगालची हाक त्यांनी पाडली, किंबहुना चीनच्या मुक्तीची गाणी त्यांनी गायली. जो माणूस सर्व जगातल्या सर्वारा वर्गाच्या मुक्तीसाठी धडपडतो, आयुष्यातला प्रत्येक क्षण त्या ठिकाणी तो खर्च करतो आणि पृथ्वीचं काय अस्तित्व हे शेषनागावरती नसून ते श्रमिकांच्या, दलितांच्या तळहातावर, ते श्रमिकांच्या आहे का दलितांच्या याच्यावर मी आता वादात मी जात नाही, पण श्रमिक आणि दलित याच्यात फारसा फरक नाही, मानण्याचं कारण नाही. अशा अण्णाभाऊंच्या स्मृती जपण्याचं भान हे महाराष्ट्रातल्या मातीमध्ये तो माणूस जन्माला आला आणि महाराष्ट्राच्या सरकारला त्याची आठवण होऊ नये. मग ते भाजपचं सरकार असेल की RPIचं असेल की शिवसेनेचं, राष्ट्रवादी, मला त्याचं घेणं देणं नाही, पण सरकारनं ही निदान जन्मशताब्दी गाठून तरी, मला मान्य आहे की ते मला वाटतं या सरकारने 1 कोटी रुपये काहीतरी जन्मशताब्दीसाठी दिलेले होते, मी याबाबत त्यांचं अभिनंदन करतो. पण साहित्याचं काय? नुसते सोहळे संपन्न करून अण्णाभाऊ जिवंत राहत नसतात. अण्णाभाऊंना जिवंत ठेवणं म्हणजे अण्णाभाऊंचा विचार जगवणं. अण्णाभाऊंचा विचार म्हणजे तो समतेचा, शोषणमुक्तीचा विचार आहे. आणि म्हणून त्यांचा पोवाडा असेल की त्याचे वगनाट्य असतील, त्यांच्या वगनाट्यांची अनेक मोठी एक यादी आहे. या सर्व यादींचा सूत्र सारांश असा आहे: भांडवलशाहीला विरोध, ब्राह्मणशाहीला विरोध आणि शोषणमुक्तीचा कैवार, गरिबांचा कैवार. त्यांच्या साहित्यातल्या नायिका जरी आपण लक्षात घेतल्या तरी प्रत्येक नायिका ही बंडखोर आहे, विद्रोही आहे. विद्रोही साहित्याच्या संदर्भामध्ये जी मांडणी दलित साहित्य करत आले त्यामध्ये अण्णाभाऊंचं निर्णायक स्थान आहे. पण दुर्दैवानं ब्राह्मण जातीतल्या समीक्षकापासून, मराठा जातीतल्या समीक्षकापासून ते अगदी बुद्धिस्ट परंपरेतल्या समीक्षकापर्यंत ज्या प्रमाणामध्ये अण्णाभाऊंचं जागरण, साहित्यिक अण्णाभाऊ, विद्रोही साहित्यिक अण्णाभाऊ या पातळीवर होणं आवश्यक आहे, ते माझ्या दृष्टीनं झालेलं नाही. मला याच प्रश्नाकडे यायचं. खरं म्हणजे आपल्यावर एक पुस्तक लिहिलं गेलेलं आहे, ते म्हणजे डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची विद्रोही समीक्षा. आणि इतकंच नव्हे तर आपल्या अध्यक्ष भाषणाची मीमांसा, अशी विविध पुस्तकं आपल्यावर लिहिण्यात आलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक जे आम्हाला सगळ्यांना आवडलंय ते म्हणजे मानदंडात्मक संमेलनाध्यक्ष. या सगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून जेव्हा ती वाचनात आली त्यामध्ये तुमच्यातला एक विद्रोही समीक्षक तर आम्हाला दिसलाच, पण अण्णांचं जे साहित्य आहे त्या साहित्याची पण समीक्षकांकडून उपेक्षा झाली आहे का, असाही प्रश्न इथे उपस्थित होतो. उदाहरणार्थ त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत, त्यामध्ये माकडीचा माळ आहे, चिखलातली कमळ आहे, इव्हन कथासंग्रह लिहिले, त्यामध्ये पिसाळलेला माणूस असेल, गजाआड असेल,
आणखी तुम्ही मगाशी उल्लेख केलात पोवाड्यांचा, त्यामध्ये आणखी लावणी जी आपण अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये हादरून सोडलं तर माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, असं विविध लेखन, विविध स्तरावरील लेखन त्यांनी केलंय. पण कितीतरी समीक्षकांनी अजूनही अण्णांच्या साहित्यावर प्रकाश टाकलेला दिसत नाही. यात का, यात हे नक्की बंधू, काय? ही दुर्दैवाची कहाणी आहे. मी या निमित्तानं ज्यांचे शरद गायकवाड, प्रकाश नाईक पासून ते भंडारेपर्यंत आणि कबीरदास गायकवाडांपर्यंतच्या सर्व नवोदित अशा या समीक्षक बुद्धिवादी मित्रांना मी विनंती करणार आहे की आपण अण्णाभाऊंच्या साहित्याची समीक्षा जरूर करा. विशेषतः सत्तू भोसलेसारखा एक देशभक्त क्रांतिकारक त्यांनी त्या वारणेच्या भागामध्ये उभा केलेला आणि तो आपण आपल्या एका स्त्रीचा कैवार घेऊन तो खलनायकाला, तिथला जो काही चौगुले होता त्या चौगुलेला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर चित्रपटही, त्याच्यावर चित्रपट पण आहे. दुसरे त्यांचे अनेक नायिका, वैजयंतामधले लावणीच्या कलावंतांची आवडीचं मला आंतरजाती ज्या विवाहाचं समर्थन आंबेडकर करतात आणि महात्मा गांधी सुद्धा मिश्र विवाहाचं समर्थन करतात, त्या आंतरजाती विवाहाचं समर्थन कादंबरीच्या रूपानं, विशेषतः आवडीच्या रूपानं अण्णाभाऊने केलेलं आहे. पाटलाची घराण्यातली आवडी एका रामोशी समाजातल्या तरुणाशी लग्न करते शेवटी, असा त्यांनी दाखवलेला. हा काळाच्या पुढचा जो पाऊल त्यांनी त्यावेळेस उचललं कादंबरीच्या रूपानं. तर हा विचार आंतरजाती विवाहाशिवाय समता येणं शक्य नाही, कारण समतेची खरी कसोटी ही आंतरजाती विवाहच बाबासाहेब सांगतात आणि मिश्रविवाहाचं समर्थन गांधीतला महात्मा करतो. तीच बाब लेखक प्रतिभावंत अण्णाभाऊसाठी कादंबरी दाखवतात. एकीकडे त्यांनी देशभक्तीचे नायक उभे केले, दुसरीकडे विद्रोही अशा प्रकारच्या नायिका उभ्या केल्या. त्यामधली विशेषतः चिखलातली कमलमल्ली ही सीता जी आहे ती त्या अन्याय करणाऱ्या मालकावरती ऍसिड फेकते. तर ही जी क्रांतिकारक भूमिका स्त्री त्याची उभी करते. या नायिका आणि इथले नायक नीतिमान आहेत, शीलवंत आहेत, शील रक्षणासाठी ते स्वतःचा जीव प्राणाला लावतात, स्वाभिमानी आहेत. मातंग समाजातल्या, महार समाजातल्या, उपेक्षित समाजातल्या स्त्रिया गेल्या शतकातल्या मध्यामध्ये, उत्तरार्धामध्ये, 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कादंबरीचे नायक होतात, नायिका होतात. हा चमत्कार मराठीनंच नव्हे तर संबंध जगामध्ये क्रांतिकारक आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याकडे केवळ मराठी अँगलमधून पाहून चालणार नाही, केवळ राष्ट्रीय दृष्टिकोनातूनही कादंबऱ्यांचं आणि त्याच्या साहित्याचं मूल्यमापन आपल्याला नीटचं होणार नाही. आंतरराष्ट्रीय व्यापक वंशभेदाच्या पातळीवरती, आंतरराष्ट्रीय शोषणमुक्तीच्या संदर्भामध्ये, आंतरराष्ट्रीय मार्क्सवादाच्या संदर्भामध्ये, आंतरराष्ट्रीय पावलेल्या आंबेडकरवादाच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊंचं कलात्मक यश आणि योगदान हेही तपासण्याची गरज आहे आणि ते अत्यंत भरीव आहे. आणि म्हणून भारतरत्न तर त्यांना द्यायलाच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीला पाहिजे. एक साहित्यिक म्हणून, एक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला लोक कलावंत म्हणून, किंबहुना सामाजिक कार्य करणारा एक माणूस, मार्क्सवादी चळवळ आणि आंबेडकरवादी चळवळ जोडणारा एक समर्थ विचारवंत म्हणून, आणि मराठीतला अस्सल माणूस. किती प्रेम करावं मराठी माणसावरती, मराठी मातीवरती, देशावरती. अण्णाभाऊंना देशाने काय दिलं? ब्राह्मणी व्यवस्थेमधली शेवटची जात दिली, त्याचा स्पर्श विठाळ मानला गेला, त्याला भाकरी हिरावली गेली. आपण म्हणाला 1.5 दिवसाची शाळा. हा माणूस सिनेमाचे पोर्टर रंगवत शिकलेला आहे. मुंबईच्या भाटुंगाच्या चिरागमध्ये तो अत्यंत कुत्रे ओढायचं काम त्यांनी केलं, खाणीमध्ये काम केलेलं आहे, कपडे डोक्यावर घेऊन विकण्याचं काम केलेलं आहे, हॉटेलमध्ये काम केलेलं आहे. ही शाळा होती त्यांची. अण्णाभाऊची शाळा 4 भिंतीची शाळा 1.5 दिवसाची, पण अण्णाभाऊंची जीवनाची शाळा ही शेवटपर्यंतची आहे. म्हणून ते स्वतःहून म्हणाले होते की जो जसं जीवन जगतो तसाच तो लिहितो. आणि खरं म्हणजे आत्ताच आपण एक अतिशय उत्तम उल्लेख केला की आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अण्णांचं जे काही साहित्याचं जे काही विपुल भांडार आपल्याकडे उपलब्ध नाहीये ते खरं म्हणजे आपली शोकांतिका आहे. रशियामध्ये जाऊन शिवचरित्र पोवाड्यातून सांगणारा हा एक खरा लोककलावंत होता. नंतर तिथल्याच तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा सन्मान केला. पण अशा 7 समुद्रापार आपलं साहित्य नेणारा हा जो कलावंत आहे तो मात्र आपल्या भारतात अजूनही उपेक्षित राहिला. खरं तर आता त्यांना भारतरत्न मिळावा यासाठी शेकडो आमदार, खासदारांनी, राजकीय नेत्यांनी विविध प्रकारे, विविध माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे असो किंवा राज्य सरकारकडे असो त्यांना भारतरत्न मिळावा यासाठी मागणी केली आहे. आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुळात तर विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही या ठिकाणी आता ते घेणं अशक्य आहे, तो ठराव मंजूर करणं अशक्य आहे. पण एक विशेषाधिकार वापरून 1 ऑगस्ट आज आपण ज्या काही ज्या चर्चा करतोय या माध्यमातून जर केंद्र सरकारकडे जर आपण ही भूमिका राज्य सरकारने मांडली तर निश्चितच
अण्णांना भारतरत्न हा किताब दिला जाऊ शकतो. आणि संपूर्ण मातंग समाज इतकंच नव्हे तर संपूर्ण ज्यांनी दलित, सोशल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन दीनदुबळ्यांचं साहित्य उभं केलं त्यांना एक न्याय मिळू शकतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चारही मूल्यांची रुजवात ज्यांनी आपल्या साहित्यातून केली त्याचं साहित्य तर उपेक्षित राहिलेलं आहेच, पण तू गुलाम नाहीस, तूच तर या वास्तव जगाचा निर्माता आहेस असं सांगणारे अण्णा. आणि इतकंच नव्हे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एक अतिशय जाणीवपूर्वक विधान केलं होतं जे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच निश्चित आवडतं, की जग बदल घालून घावं म्हणजे सांगून गेले भीमराव, असं छातीटोकपणे लिहिणारा हे अण्णाभाऊसाठी आज खरं तर या भारतरत्न किताबापासून वंचित आहेत, उपेक्षित आहेत. त्यांना भारतरत्न दिला जाणं म्हणजेच त्यांनी निर्माण केलेल्या साहित्य कृतीचा सन्मान करण्यासारखा आहे. आत्ताच आपण चिराग नगरचा उल्लेख केला. चिराग नगरमधला हा चिराग जरी आपला देहरूपाने विझला असला तरी साहित्यरूपीचा चिराग आज प्रकाशित आहे आणि उद्याही प्रकाशमान राहील याची निश्चितच खात्री देतो. आणि खरं तर टॉप 20 न्यूजच्या माध्यमातून आपण जी काही संपूर्ण समग्र भूमिका, साहित्य लेखनाची जी भूमिका अण्णांची या ठिकाणी मांडली, इतकंच नव्हे तर त्यांना भारतरत्न दिलाच पाहिजे अशी ठाम भूमिका आपण जी सर्व समीक्षकांच्या माध्यमातून आपली जी भूमिका मांडली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला अण्णांचं संपूर्ण विस्तृत साहित्य अतिशय समर्पक भाषेत मांडून दिलं, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी आपल्या मुलाखतीतून अण्णाभाऊंच्या साहित्यातील विविध पैलू उलगडून तर दाखवलेच, पण त्यासोबतच संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो, स्वातंत्र्य चळवळ असो, शेतकरी कामगार चळवळ असो, यामध्ये अण्णांचं योगदान किती मोलाचं होतं हे देखील सांगितलं. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळण्याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच सामाजिक चळवळीत कार्य करणाऱ्या मान्यवरांनी देखील आपल्या भूमिका मांडल्या आहेत. नक्की ते काय म्हणालेत पाहूयात. एक महान साहित्यकार, एक महामानव, ज्यांनी अत्यंत अल्प शिक्षण घेऊन इतकं मोठं साहित्याचं भंडार ह्या समाजाला, देशाला दिलं, त्याची आज वल्गना होते हे पाहून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला फार मोठं दुःख होतं आहे. परंतु आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावा अशी निळ्या पक्षातील, निळ्या संघटना कार्यकर्त्यांनी आपापल्या ताकदीने त्यांनी मागणी केली. अनेक वेळेला मोर्चे काढले, उपोषण केलेली आहे. परंतु दुर्दैव हे अण्णाभाऊ साठेचं बोला किंवा आमच्या समाजाचं बोला किंवा ह्या लोकशाहीचं बोला, की ज्या बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये संविधान दिलं, राज्यघटना दिली, त्या घटनेच्या अनुषंगाने सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. परंतु आज ज्येष्ठ साहित्यिक, थोर साहित्य सम्राट, थोर शाहीर, थोर लेखक, कादंबरीकार हे सर्व पैलू असताना आज अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवलं जातं. ही फार मोठी शोकांतिका आहे, मला खेदाने सांगायचं वाटतं. आज समाजामध्ये सामाजिक चळवळीच्या अनुषंगाने, अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या अनुषंगाने, बाबासाहेबांच्या जयंतीच्या अनुषंगाने आता समाज जागृत झालेला आहे, युवा पिढी जागृत झालेली, समाजामध्ये शिक्षणामध्ये पण आता प्रगती होत चाललेली. आणि त्यामुळं आज आमच्या समाजामध्ये फार मोठा आक्रोश आहे, फार मोठा संताप आहे की इतके वर्ष होऊन गेले तरी आज अण्णाभाऊंना भारतरत्न का नाही दिलं गेलं. बाबासाहेबांच्या बद्दल पण हेच झालं, फार वर्ष लागली बाबासाहेबाला भारतरत्न द्यायला. आणि अण्णाभाऊंच्या साठ्याच्या बद्दल आज अनेक संघटना, अनेक कार्यकर्ते, अनेक छोटे मोठे नेते मंडळी रस्त्यावरती येतात आणि अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावा ही मागणी करतात. तरी देखील अजूनपर्यंत ह्या सरकारला जाग येत नाही, हे मला दुःखाने सांगायचं वाटतं. माझी अशी मागणी आहे की आत्ता जे हे सरकार आलं आहे, ह्या अण्णाभाऊ शताब्दी वर्षानिमित्ताने एक स्पेशल का होईना अधिवेशन बोलवून तो ठराव मंजूर करून तो तात्काळ ह्या जन्मशताब्दी वर्षामध्ये केंद्र सरकारकडे पाठवा अशी तमाम आमच्या महाराष्ट्रामधल्या मातंग समाजाची ही मागणी आहे. आणि ही सरकार पूर्ण करेल. आणि विशेष करून मी काँग्रेसच्या नेत्यांना ही आग्रहाची विनंती करतो की ह्या वेळेला तरी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्नासाठी ह्या महाआघाडीच्या सरकारच्या मधले असलेल्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन ही मागणी केंद्राकडे पाठवावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. हे वर्ष जे आहे ते अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण राज्यामध्ये साजरा केलं जात आहे. मातंग समाज जो आहे, ज्या समाजामध्ये त्यांचा जन्म झाला,
तो हा सर्व क्षेत्रामध्ये एक पिछाडलेला मागासलेला समाज आहे आणि अशा समाजामधील 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या. त्या कथा कादंबऱ्या लिहित असताना त्यांनी त्यांच्या डोळ्यापुढे हा कष्टकरी, कामगार, उपेक्षित, दलित समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी कथा कादंबऱ्या लिहिल्या आणि त्याच्यातून त्यांनी न्याय दिलेला आहे. अण्णाभाऊ साठेंनी म्हणजे सांगायचं म्हटलं तर जे सुकलेलं झाड आहे त्या सुकलेल्या झाडाला त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून फुलवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी आयुष्यभर केलं. आज त्यांचं जर लिखाण आपण पाहिलं तर हे वास्तववादी आहे. त्यांनी जे वास्तव आहे, जे ग्रामीण भागामध्ये जो कष्टकरी भोगतोय, जो शेतमजूर भोगतोय, त्यांना न्याय देण्याचं काम अण्णाभाऊंनी आयुष्यभर केलं. ते भांडवलदारांविरुद्ध सतत लढले आणि भांडवलदाराच्या हुकुमशाहीच्या विरुद्ध त्यांनी लेखणी चालवली. आज मला वाटतं महाराष्ट्रातून 100पेक्षा जास्त आमदारांनी आणि 25पेक्षा जास्त खासदारांनी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न दिला पाहिजे. जो समाज अजूनही उपेक्षित आहे, अनेक सुविधांपासून वंचित आहे, अशा समाजाचा जर तुम्हाला सन्मान करायचा असेल तर केंद्र सरकारने नक्की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देऊन या समाजाचा सन्मान करावा, अशी मी केंद्र सरकारला विनंती करतो. अण्णाभाऊ हे क्रांतीचे नायक आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो किंवा तमासगीरांना बंदी घालणाऱ्या त्या सरकारच्या विरोधात लढायचं असेल, अनेक चळवळी, अनेक संघटना ज्या अण्णाभाऊंना अभिप्रेत असलेली चळवळ ही समोर ठेवून की अण्णांना भारतरत्न या जन्मशताब्दीच्या निमित्ताने दिलं पाहिजे. पण एवढा विलंब होतोय म्हणजे खेद वाटतोय की महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंना दाद मिळत नाही, याची माझ्यासारख्या कार्यकर्त्यापासून अनेक कार्यकर्त्यांना हे दुःख आणि ही जखम आता झालेली आहे. आमच्या चळवळीच्या माध्यमातून वाटेगाव ते पुणे क्रांती ज्योत आंदोलन आम्ही पुकारलं की अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावं. ग्रामपंचायतीच्या सरपंचाने ठराव दिला. नगरपालिकेच्या अनेक असलेल्या त्या आंदोलनाच्या रस्त्याला असलेल्या जेवढ्या नगरपालिकेच्या हद्द आहेत त्यांनी ठराव दिलेत. पुणे महानगरपालिकेने ठराव दिलेत आणि या ठराव फक्त त्याच्यावर धूळ खायला ठेवलेत का? जे या देशामध्ये राज्य करतायत त्या राज्यकर्त्यांना आम्हाला आव्हान करूशी वाटतं आहे की अण्णाभाऊंना बेट्यांनो तुम्हाला आदरपूर्वक केलाच पाहिजे. आणि त्यांच्यापेक्षा अण्णाभाऊ तुमच्या भारतरत्नापेक्षा कितीतरी मोठे आहेत की ज्यांनी शाळा पाहिली नाही पण शिक्षण मात्र त्यांच्या हृदयामध्ये पेटून उठलं होतं. अण्णाभाऊ हा चमत्कार आहे. अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने विद्यापीठाचा एक खरा विद्यापीठ म्हणून करणारा एक नायक आहे आणि म्हणून या अण्णाभाऊंना भारतरत्न दिलाच पाहिजे अशी आग्रहाची आमची विनंती आहे. समाज हा वारंवार ही मागणी करत आलेला आहे, अनेक वर्षापासून मागणी करत आले. याच्यासाठी काही आंदोलनं करण्यात आलेली आहेत. काही माननीय राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील यांच्याकडे पत्रव्यवहार देखील वारंवार केलेला आहे. आम्ही अनेक वेळा या संदर्भामध्ये मागणी देखील समाजाच्या वतीने वेळोवेळी केलेली आहे. जी लोक त्यांची पुस्तकं वाचत नाही, त्यांचं साहित्य वाचत नाही, त्यांना माझी विनंती आहे तुम्ही एकदा अण्णाभाऊंचं कुठलंही पुस्तक वाचा आणि त्याच्यामधून त्यांची प्रतिमा दिसेल, त्याच्यामधून त्यांचं या मराठी भाषेवर असलेलं प्रभुत्व दिसेल. मी तर म्हणतो भारतरत्न तर मिळालाच पाहिजे. आणि आज 100पेक्षा जास्त आमदारांनी, विधानसभा सदस्य असतील किंवा विधान परिषद सदस्य असतील, त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भामध्ये पत्र दिलं आहे की तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या वतीने शिफारस करा केंद्राकडे आणि तो केंद्राकडे शिफारस गेल्यानंतर त्याच्या अनुषंगाने
देशातलं केंद्रातलं सरकार याच्यावर काही निर्णय घेऊ शकतं. आणि आज मला आनंद वाटतो की रामदास आठवलेंनी देखील पत्र दिले मोदीजींना आणि बऱ्याचशा खासदारांनी देखील पत्र दिलेले. मग हा जो विषय आहे तो चहूबाजूने अण्णाभाऊंच्या लेखणीच्या द्वारे, आणि अण्णाभाऊ नुसते साहित्यिक होते का, कामगार नेते होते. अण्णाभाऊंचं महाराष्ट्रातल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे. त्याचबरोबर गोवा मुक्ती संग्राम असेल याच्यामध्ये देखील अण्णाभाऊंचं योगदान आहे. नुसतं लेखक नाही तर कामगार नेते. अहो, ज्या अण्णाभाऊंनी, आणि पहिले शिवशाहीर, आद्य शिवशाहीर अण्णाभाऊ आहेत. जगाच्या पातळीवर शिवाजी महाराजांचा जो परिचय करून दिलेला आहे तो केवळ अण्णाभाऊंनी करून दिलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील जे योगदान आहे, गिरणी कामगारांच्या बाबतीतलं जे योगदान आहे, हे इथल्या महाराष्ट्रीयन माणसांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि म्हणून इथल्या राजकारत्यांनी, विशेष करून समाजकर्त्यांनी, प्रस्थापित राजकीय पक्षांनी ज्यांनी सत्ता भोगली, सत्ता उपभोगली, यांचं एक नैतिक जबाबदारी आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं महाराष्ट्राच्या बाबतीतलं जे काम आहे, गिरणी कामगारांच्या बाबतीतलं जे काम आहे, न्हायरे वर्गासाठी असलेलं जे काम आहे, हे डोळ्यासमोर ठेवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिला पाहिजे. ही मागणी फार मोठ्या प्रमाणात दिसेल. मला खात्री आहे की सरकार या निश्चितपणाने या मागणीचा विचार करतं आहे. कारण आत्ताच्या परिस्थितीत मागणी समाजातून ज्या मोठ्या पद्धतीनं मागणी वाढली, याची कदर इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षाच्या आमदार असतील, खासदार असतील, या लोकप्रतिनिधींनी घेतलेली आहे. साधारणतः 80 ते 82 आमदारांनी आणि खासदारांनी मिळून या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र दिलेले आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून, महाराष्ट्र राज्यासहित कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल, MP असेल किंवा गुजरात असेल, इत्यादी राज्यातून देखील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत. कर्नाटक राज्यामध्ये आपण पाहत असाल, तेलंगणा राज्यामध्ये मोर्चे, आंदोलनं सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यातही त्याच पद्धतीचं वातावरण असताना एक चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी अनेक विविध राजकीय पक्षांच्या आमदार आणि खासदारांनी देखील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पत्रव्यवहार केलेले आहेत. मागे काही महिन्यापूर्वी लोकसभेमध्ये देखील खासदार शेवाळे साहेब यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचबरोबर खासदार इम्तियाजी जलील साहेब यांनी भारतरत्न पुरस्कारांसाठी त्या ठिकाणी आग्रही मागणी केलेली आहे. या ठिकाणी मागणी होत असताना माझी केवळ एकच विनंती आहे की या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांनी केवळ पत्राच्याद्वारे फक्त केवळ पत्र देऊन त्या ठिकाणी बोलावून न करता या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये त्यांनी मंत्रिमंडळाचा कॅबिनेटमध्ये हा विषय त्या ठिकाणी मांडून तो प्रस्ताव त्यांनी पास करून केंद्राकडे पाठवला पाहिजे आणि केंद्रामध्ये देखील या सर्वच पक्षांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर आपण ज्याला परमपूज्य दैवत म्हणून मानलं जातो छत्रपती शिवाजी महाराज यांचा 7 समुद्रपार पवाडा त्यांनी नेला. म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व तसं पाहिलं तर विवेकानंद स्वामींनी ज्याप्रमाणे पोचवलं त्याचप्रमाणे अण्णाभाऊंनी देखील आपलं हे वाड्मय, हे मराठी किंवा साहित्य 7 समुद्र पार केलं आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज हे दाखवून दिलं. आज बंगाल एकीकरण असेल, बंगाल आपला असन, आपल्या देश आहे, त्यावरही अण्णाभाऊंनी आपलं चांगलं मत केलं. आज महाराष्ट्रामध्ये मुंबई ही महाराष्ट्रामधून तुटली नाही पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रात चळवळीत योगदान केलं. योगदान न करता तर त्यातून आपले कुटुंब पण प्रत्येकाने कसं जोपासलं पाहिजे ह्याचंही ज्ञान समाजाला दिलं. आणि अशा थोर साहित्यकला भारतरत्न हा भेटला पाहिजे. अनेक वर्षापासून मातंग समाजाची ही मागणी आहे. आणि जर ह्या शासनाला, कारण हे शासन असं आहे की प्रबोधनकार ठाकरे हे एक साहित्यिक होते आणि ह्या साहित्यिकांमध्ये अण्णाभाऊंचा उल्लेख केला जातो. आणि खऱ्या अर्थाने ठाकरे घराणं असेल हे पण कला साहित्यातून आहे. आणि जर ह्या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंचं जर ह्या वर्षी जर साहित्यरत्न म्हणून किंवा त्यांना भारतरत्न म्हणून जर दिला तर खऱ्या अर्थानं प्रबोधन ठाकरेंचा विचार असेल आणि अण्णाभाऊंचा हे जग जाहीर केलं जाईल. आणि म्हणून तमाम मातंग समाजाच्या वतीने आम्ही ह्या सरकारला सांगतो की बाबा ह्या वेळेस तरी अण्णाभाऊंचा विचार करा. अण्णाभाऊंच्या नावाला त्यांच्या साहित्याचा कुठंतरी गुणगान झाला पाहिजे हीच ह्या सरकारला आम्ही मागणी करतो. आणि महाराष्ट्रातून आम्ही तमाम, म्हणजे ज्याप्रमाणे महाराष्ट्रात
3 पक्षांची आघाडी झाली. आम्ही पण आता निर्णय केलेला आहे, कुणी कुठल्या पक्षात राहा, पण अण्णाभाऊंच्या विचारासाठी सर्वजण एकत्र येऊन अण्णाभाऊंची मागणी पूर्ण करूया. आपण वर्गलढा वर्णलढा हा अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्याचा आत्मा होता, लिखाणाचा आत्मा होता. या देशामध्ये त्यांनी दीनदलित कष्टकऱ्यांच्या उत्थानासाठी, मानवतेच्या उत्थानासाठी आपले आयुष्यभर साहित्याद्वारे सेवा केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र झालेला असेल, मुंबई महाराष्ट्राची झाली असेल, त्याचं श्रेय हे शाहीर गव्हाणकर, अमर शेख आणि खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठ्यांना जातं. या देशातील केंद्रीय सरकार, राज्य सरकार यांना मी तमाम महाराष्ट्रातल्या कष्टकरी जनतेच्या वतीने, अण्णाभाऊ साठ्यांच्या अनुयायांच्या वतीने मागणी करीत आहे. आता येणाऱ्या 15 ऑगस्टला अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने भारताचा गौरव करावा आणि अशीच खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठ्यांची जन्मशताब्दी साजरी होईल असं मला वाटतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं यंदाचं जन्मशताब्दी वर्ष आहे. या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटना, राजकीय संघटना, लोकप्रतिनिधी या सर्वांमधून केंद्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा यथोचित गौरव करून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी आज महाराष्ट्रातल्या सर्व जनचळवळीची होत असताना आपल्याला दिसत आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्तानं मुंबई महाराष्ट्र ठेवण्यासाठी केलेला संघर्ष असेल किंवा साहित्य क्षेत्रामधून या मराठी साहित्यात सर्वात प्रथम शोषित वंचितांच्या संघर्षाला न्याय मिळवून देण्याचं काम, त्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम अण्णाभाऊंनी मराठी साहित्याच्या मार्फत केलेलं आहे. एवढं मोठं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अण्णाभाऊंचं काम असताना रशियासारख्या देशांनी अण्णाभाऊंना बोलवलं, त्यांचा मान सन्मान केला, परंतु या देशात अण्णाभाऊ जिवंत असताना देखील उपेक्षित राहिले आणि मरणोत्तर देखील उपेक्षित राहिलेले आहेत. त्यामुळे आम्ही दलित युवक आंदोलनच्या वतीने केंद्र सरकारला विनंती करीत आहोत की केंद्र सरकारने अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांची आजपर्यंत झालेली उपेक्षा थांबवावी. आमचं जाहीर आवाहन केंद्र सरकारला आहे की तुम्ही अण्णाभाऊंसाठी देखील तुमचे निकष शिथिल करा आणि अण्णाभाऊंना तुम्ही भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवा. साहित्यरत्न अण्णाभाऊ यांना मातंग समाजासह अनेक आमदार खासदारांनी भारतरत्न मिळावा यासाठी पत्राद्वारे मागणी केली आहे. पण आता अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार कधी मिळणार, सरकार याबाबत काय पावलं उचलणार आहे याबाबत येणारा काळच ठरवेल. पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बातमी. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली.